नमस्कार. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई होम टूर करा किंवा तुमचं घर दाखवा. तर आज मुलांना पण क्रिसमसची सुट्टी होती तर म्हटलं आज बनवूया. आणि आता दुपारची माझी सगळी कामं सकाळची आवरलेली होती. 1 वाजलेले आहेत आता. तर 1 वाजता बघा छान असं गावाकडचं वातावरण, हलकं ऊन आहे. थंडीमुळे जास्त ऊन नाही कडक लागत. तर इथं म्हैस आहे जी की घरासमोरच असते. तर आता घराचं काम हे आमचं कोरोनात झाल्यामुळं कलर राहिलेलाच आहे. म्हणजे पूजा झालेली नाही. जी वास्तुशांती आपण करतो, फक्त आपलं घरगुती सत्यनारायणची पूजा केलेली होती. होम वगैरे घराचा अजून केलेला नाही, तो राहिला ती तसाच राहिलेला आहे. कारण कोरोनामध्ये कोण हळदी कुंकवाला 5 बायका जरी बोलवायच्या म्हटलं तरी सुद्धा कोण कोणाच्या घरी जात नव्हतं अजिबात. तर आम्ही तसंच यामध्ये मग राहायला आलेलो होतो. तर आमचं पहिलं घर आहे ते पत्र्याचं होतं आणि खूप छोटं होतं आणि गरमीमध्ये त्या घरात खूप त्रास व्हायचा. म्हणून जसं आम्ही म्हणजे पूजा पूर्ण कलर होईल किंवा वास्तुशांती होईल याची वाट बघितलीच नव्हती. लगेचच राहायला आलेलो होतो. कोरोना त्यावेळी चालूच होता. दुसरी स्टेज असेल मला वाटतं. पूर्ण म्हणजे काम होईपर्यंत अर्धं काम झालं तर तोपर्यंतच कोरोना सुरू झालेला. तर 4 वर्ष तरी झालेली असतील. तर इथं गाडीसाठी असा पत्रा मारलेला आहे. तर ही जागा आमची नाही, ह्यांच्या चुलत्यांची आहे. तर ते म्हटले म्हणजे आमच्या एवढ्या घराला पायऱ्या आहेत ना तिथपर्यंतच जागा आहे. त्यामुळं झाडं वगैरे जास्त लावता येत नाहीत. थोडीफार लावलेली आहेत. पेरूचं आहे इथं, आंब्याचं, चिक्कूचं अशी थोडी लावलेली आहेत. तर ते शेडसाठी म्हटली की आम्ही काय म्हणजे त्यांना विकायचा नव्हता, फक्त आम्ही काय वापरायला येत नाहीत, तुम्ही वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता दुसऱ्यांच्या जागेमध्ये आपण जास्त काही करू शकत नाही. फक्त मग गाडीसाठी पत्रा मारलेला आहे आणि पाऊस आला तर म्हशीची वैरणही त्यात असते. तर घराला बाहेरचा कलर नाही, आतला केलेला आहे. तर आतला पण म्हणजे एक सिंगल हात दिलेला होता तोच आहे, नंतर द्यायचा राहिलेला तो पण तसाच राहिलेला आहे. तर ही आहे हॉलची खिडकी, मोठी आहे जी समोरची असते ती. आणि इथं ह्या सगळ्या ह्यांच्या LICच्या ट्रॉफ्या आहेत. तर ते LIC ॲडवायझर म्हणून काम करतात. तर MDRT सलग 3-4 वेळा झालेले आहेत. तर त्याच्याच ह्या सगळ्या ट्रॉफ्या आहेत. तर हे असं आहे TV युनिट. तर हे जसं जास्त फर्निचर वगैरे काही केलेलं नाही, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच आहे. आणि मंदिर आता हे गेल्या वर्षी बनवून घेतलेलं आहे. तर घर बनवताना मंदिर केलेलं नव्हतं. खरं किचनमध्येच पाहिजे होतं. किचनच्या अलीकडं जिथं बाथरूम झालं तिथं पाहिजे होतं, पण जागा कमी असल्यामुळं हे इथंच आता हॉलमध्ये ठेवलेलं आहे. आणि असं ह्याला आता मंदिराची पूजा कशी आपल्याला शक्यतो बसून करता यावी असं म्हणतात, पण आता जागा कमी असेल तर मग अशा पद्धतीने जिथं आता हॉलमध्ये दुसरीकडे मंदिरासाठी जागाच राहिलेली नव्हती, तर त्यामुळं असं इथं ठेवलेलं आहे. आणि हा त्यांचं LICचं त्यांचं प्रिंटर, लॅपटॉप इथं, आणि LICची जे काही त्यांची सगळी कागद फाईल वगैरे असतात ते त्यांच्यासाठीचा त्यांचा टेबल आहे. इथं खाली आता गहू इन्व्हर्टर ठेवलेला आहे. आणि जे काही कॅन्टीनचं वगैरे साहित्य असतं, तांदूळ वगैरे आणलेलं, हे सगळं तिथं असतं जिन्याखाली. तर असा आहे हॉल. आणि इथं एका साईडला बाथरूम, हे बाथरूम आहे आणि इकडच्या साईडला टॉयलेट आहे. तर दोन्ही एकत्र नाही, ते सेपरेट आहे. तर दोन्ही एकत्र झालं असतं तर मग तिथं जिथं बाथरूम आहे तिथं देवघराची जागा झाली असती. पण ज्यावेळी आपण घराचं काम करतो त्यावेळी एवढं लक्षात येत नाही. नंतर आपल्याला म्हणजे काय चुका झाल्यात आपल्या किंवा आपण असं करू शकलं असतं, हे नंतर हळूहळू आपण त्यात राहायला गेलं की मग लक्षात येतं. तर हे कपाट बनवून घेतलेलं आहे, आतच आहे भिंतीमध्ये. आणि कपाट भरपूर मोठं येतं आहे. आणि हा बेड आहे तो जुनाच आहे आमचा पहिला. आणि हे कपाट तर, आणि पोटमाळ आहे त्यावर, हा नकोच होता खरं, मी काढताना नको म्हटलेलं पण त्यांनी काढून ठेवला आहे. कारण असं वरती साहित्य ठेवायचं तर त्यामध्ये धूळ भरपूर बसते, आपल्याला साफ करायला मग ते अवघड जातं. तर बेडमध्ये स्टोरेज आहे आणि कपाट पण भरपूर मोठं आहे. आणि हातराय पांघरायचं कपाटाच्या वरती आहे, त्यामध्ये सगळं बसतं. त्यामुळे पोटवाळा मी रिकामाच ठेवलेला आहे. आणि इथं पण आता कसं झालं, हे कपाट अगोदर बनवलं आहे आणि नंतर किचन ट्रॉलीज केले. आणि त्यांनी कलर त्यांच्या चॉईसनं, म्हणजे असा कलर हे काही एवढं नव्हतं. मग कलर नंतर जे कपाटाचा कलर तो ट्रॉलीत भेटला नाही, त्यामुळं दोन्ही वेगळं वेगळं झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं आहे छोटंसं किचन. आता फर्निचर वगैरे जास्त काही याच्यात केलेलं नाही. आणि हा आहे किचनचा दरवाजा, म्हणजे किचनला इकडच्या साईडने एक दरवाजा ठेवलेला आहे. तर इथं पाठीमागंच मंदिर आहे. आणि इथं ग्रिल लावायचं होतं, ते अजून राहिलेलंच आहे.
तर इथं फिल्टरचं पाणी असतं आणलेलं, जे की ATMमधून बघा 10 रुपयाला कॅन भेटतं, ते असतं त्या कॅनमध्ये. आणि हे आहे असं किचन. आता किचन तर रोज तुम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये बघत असता. तर इथं स्वयंपाकासाठी जे नळाला पाणी येतं, 1 दिवस आड पाणी येतं, ते यामध्ये हंड्यात भरून ठेवतो. आणि मग पिण्यासाठीचा दुसरा हंडा आहे. तर फिल्टर अजून बसवलेला नाही. आता किचनला दुसरं जास्त काय फर्निचर नाही, फक्त हे कपाट आणि ट्रॉलीजच तेवढ्या केलेल्या आहेत. तर आता पूर्ण डिटेलमध्ये किचनची टूर मी तुम्हाला, म्हणजे ट्रॉली मी कशा ठेवलेल्या आहेत ह्यावरती नंतर, फक्त किचन टूर एकाच दिवशी मी दाखवेन. इथं फ्रीज आणि हे पिण्याचं पाणी फिल्टरचं असतं ते. तर खाली हे किचन, हॉल आणि बेडरूम एवढं येतं आहे. आणि बाथरूम आणि एक टॉयलेट असं इथं आलेलं आहे. बेसिनचा एरिया इथंच आहे. आणि वरती 2 बेडरूम आहेत. तर हा जिना, तर इथून जिना असा वरती आहे. आणि जिन्याच्या इथं एक असा बाहेर बाल्कनीत जाण्यासाठी इथं एक दरवाजा आहे. आणि बेडरूमच्या तिथून पण जाता येतं, म्हणजे दोन्हीकडून बेडरूममधून पण बाहेर बाल्कनीत जाता येतं आहे आणि इकडून जिन्यातून पण डायरेक्ट इथून जाता येतं. तर अशा इकडच्या साईडला एक आणि इकडे एक अशा 2 बेडरूम आहेत. आणि इथं बाथरूमच्या वरती पण असे भरपूर स्टोरेजसाठी भरपूर जागा आहे. त्याला फर्निचर वगैरे काही नाही, असं सगळं नुसतं ओपनच आहे. फर्निचर जास्त केलेलंच नाही. आणि घरामध्ये पण जास्त म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच साहित्य आहे, एक्स्ट्रा असं जास्त काही घेतलेलं नाही. तर इथं ह्या बेडरूमला पण एकच खिडकी आहे. तर पलीकडच्या साईडला म्हणजे दुसऱ्यांचं चिटकूनच आहे ना, त्यांचं बांधकाम झालं तर मग ते खिडकी काढून पण काय उपयोग होणार नाही, त्यामुळे पलीकडं खिडकी नाही. तर इथं एक दरवाजा आणि ह्या बेडरूमला एक खिडकी येते. आणि इथं इकडून एक जिन्यातून आत आलं की इथं एक दरवाजा येतो. आणि इथं ना मऊ बसलेलं होतं, तर घर बांधून झाल्यानंतर एकदा पुढच्या साईडला इथं वरती, आणि ते जाळलेलं त्यामुळे काळं झालेलं आहे. आणि वरती इथं मुलांचा टेबल आहे अभ्यासाचा. आणि त्यांचं साहित्य जे काय असतं ते इथं आहे. तर ओमचं शक्यतो सगळं असतं वरती, जान्हवीचं बऱ्यापैकी ती खालीच असते, ते अभ्यासाला कधी टेबलवरती बसतच नाही. ओम मात्र रोज त्याचं तीच जागा असते अभ्यासाची. आणि इथं एक ड्रेसिंग टेबल हा बनवून घेतलेला नाही, तर आता जो बेड आहे आणि अभ्यासाचा टेबल आहे तो मात्र बनवून घेतलेला आहे. ड्रेसिंग टेबल असाच आणलेला आहे तो. आणि इथं एक योगा मॅट असते, घरातच एक्सरसाइज करायची झाली तर मग. आणि इकडे एक अशी बेडरूम आहे. आता ती दुसरी बेडरूम आहे ती हॉलच्या वरती असल्यामुळं ती जास्त म्हणजे मोठी अशी आहे. आणि इकडची आहे ती छोटी आहे. तर इथं पण हे आता वायफायचं बसवलेलं आहे, तर वरती एक राउटर ठेवलेला आहे, तर त्याची वायर येत आहे. आणि असेच इथं स्टोरेज मग खाली पण ठेवता येतं. आणि बाथरूमच्या वरती आणि टॉयलेटच्या वरती सुद्धा असंच साहित्य ठेवता येतं, जे की गौरीचं वगैरे साहित्य असतं ते पण त्यावरती मग ठेवता येतं. आणि ही बेडरूम छोटी आहे, म्हणजे पलीकडची आहे ती मोठी आहे. आणि यामध्ये सिंगल बेड आहे. आणि इथं पण कपाट आहे. आणि खालचं कपाट आहे ते मोठं आहे, पूर्ण वरतीपर्यंत आहे. ही वरचं आहे ते जास्त मोठं नाही, खालच्यापेक्षा ते छोटं आहे. ह्या बेडरूमला 2 खिडक्या आहेत. इथं हे आहे पाठीमागच मंदिर आहे. तर अशा 2 बेडरूम. आणि इथं जो किचनवरचा एरिया म्हणजे स्पेस आहे, वरती किचनची जी जागा आहे, म्हणजे खाली किचन आहे बघा, तर त्याच्यावरचा हा स्पेस असाच रिकामा आहे. इथं मशीन ठेवलेली, जे की सासूबाईंचीच मशीन आहे, खूप जुनी, खूप दिवसाची. आणि इथं वरचा डस्टबिन वगैरे हे तर ठेवलेलं आहे, झाडू. आणि हा पाठीमागचा एरिया. तर इकडच्या साईडला आता जास्त घरं नाहीत, शेताचाच भाग येतो. खालच्या साईडला 1-2 घरं सोडले तर तिथून खाली शेतच येतं. तर इथं मशीनमधली जी कपडे असतात धुतलेले ती इथंच उन्हात घालते वरती. आणि जसं की फरशी पुसायचा मॉप असेल, आता ही एक शिडी आहे. आता वरचं काय काढायचं झालं तर हाईट कमी असल्यामुळे आपल्याला शिडीशिवाय काय काढताच येत नाही. तर मॉप सुकण्यासाठी आता फरशी सकाळी पुसलेली होती, तर उद्या गुरुवार आहे म्हटल्यानंतर आज सगळं वरचं खालचं सकाळचं सगळंच मी पुसून घेतलेलं आहे. झोका पण इथं मुलीसाठी झोका बांधलेला आहे. आता त्याला गाठी मारून ठेवलेला, नंतर सोडलाच नाही, नवीन होते तोपर्यंत खेळत होते. आणि हे जे बाज आहे ते बनवून घेतलेले, उन्हाळ्यात खाली असते. आणि नंतर खाली खाट एक होती, त्यामुळे ही वरती आणलेली होती. आता उन्हाळ्यात त्याला परत खाली न्यायचं आहे. तर मशीन, शिडी आणि असं इथं एक्स्ट्राचं काय थोडंफार साहित्य असेल, कपडे सुकत टाकायला इथं तार अशीच मी लावून घेतलेले.
तर हा उन्हाळ्यात इथं जिथं रिकाम आहे इथं ओपन स्पेसमध्ये बसायला छान वाटतं, हवा पण भरपूर अशी राहते. तर ह्या अशा वरती 2 बेडरूम आहेत आणि वरचा टेरेसला जाण्याला हा परत जिना. तर इथं कांदा पसरून ठेवलेलं होतं, आता थोडंच राहिलेलं आहे आणि जे काय खराब राहिलेलं होतं ते साफ करून उगवायला लागलेलं होतं. आता कांदा घेऊन पण एक 5-7 महिने झालं असेल, 5 महिन्याच होतं त्यामुळे एवढे दिवस टिकलं. आणि इथं मुलांचा कॅरम आहे, तसंच शेवाळ्याचा डब्बा पण इथंच आहे, उन्हात घातलेले शेवाळ्या तो गादी आणि कूलर वगैरे असंच. आणि कपडे धुण्यासाठी 1-2 बारडे असतात त्यावरती. इथं नळ आहे आणि पाटा असतो तो आपला ह्याचा तो इथं ठेवला आहे कपडे धुण्यासाठी. आता वरती जे हातानं धुवायचे असतात ते कधी वरती धुतो, वरची असतील तेवढी वरती, खालची असतील तेवढे खाली. तर इथं पण रश्या वगैरे बांधलेल्या आहेत कपडे सुकवण्यासाठी. तर तिन्ही ठिकाणी कपडे सुकायला घालता येतात. इथं सोलार आहे पाण्याचं. आणि ते डाळ बनवलेली होती ती आज उन्हात घातलेली. आता एवढे दिवस जास्त ऊन येत नव्हतं, तर आज सकाळी ही उन्हात घातलेली. तर वाळवून म्हटलं आता डब्यामध्ये भरून ठेवावे. तर असं आहे घर सगळं, म्हणजे संपूर्ण आता मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर अगदी मंदिराला हे मारुतीचं मंदिर आहे, मंदिराला चिटकूनच घर आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.